नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिवाजी पवार सर. द लॉ अँड अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज जी कंबाईन ब याची जी मुख्य परीक्षा आज पार पडली, त्या मुख्य परीक्षेमध्ये भूगोल विषयावर भूगोल आणि पर्यावरण भूगोल व पर्यावरण या विषयावर एक 10 प्रश्न विचारले गेलेले आहेत. हे घटक लक्षात ठेवा. काय आहे? भूगोल आणि पर्यावरण याच्यावर किती आहेत तर 10 प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता या 10 प्रश्नाची आपल्याला काय करायचे आहे तर स्पष्टीकरण बघायचे आहेत की जे भूगोल आणि पर्यावरण याच्यावर विचारले गेलेले जे 10 प्रश्न आहेत. ओके, चला तर सुरुवात करूया. आता बघा, हा पहिला प्रश्न भूगोलचा आहे की भौगोलिक किंवा भूगोल आणि पर्यावरण यापैकी आहे की भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील जीवावरण आरक्षित स्थळे चढत्या क्रमाने लावा. ओके, आता इथं टॉपिक सर्वात महत्त्वाचा काय आहे की आपल्या इथे हे जीवावरण जे आरक्षित क्षेत्रे आहेत याचं भौगोलिक क्षेत्रफळानुसार काय करायचं आपल्याला क्रम लावायचा आहे. ओके, आता हे जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर बघा, स्पष्टीकरणामध्ये आपल्याला हे घटक दिसून येतात की आता आपण पहिला काय बघितला, नीलगिरी हा जीवावरण क्षेत्र बघितला. आता हा नीलगिरी जो आहे याला जीवावरण आरक्षित क्षेत्र म्हणून जी मान्यता मिळालेली आहे ती 1980 ला मिळालेली आहे. त्याच्यानंतर आता हा जो आहे या नीलगिरी जीवावरण आरक्षित क्षेत्राचा विस्तार जर आपण बघितला, कर्नाटक राज्यामध्ये आहे, तामिळनाडूमध्ये आहे आणि केरळमध्ये आहे. ओके, म्हणजे हा जो विस्तार आहे तो आपल्याला पश्चिम घाटामध्ये पाहायला मिळतो. आता इथं काही महत्त्वाच्या म्हणजे प्राणी असतील ते पाहायला मिळतात. निलगिरी ताहीर असेल, वाघ असतील किंवा सोनेरी शेपूट असणारी जी माकडे असतात ती माकडे आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओके, तर आता याची जी काय आहे क्षेत्रफळ जो आहे तो जवळपास किती आहे 5520 चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे. ओके, हा घटक इथे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक आहे नंदादेवीचा. नंदादेवी या जीवावरण आरक्षित क्षेत्राला 1988 मध्ये काय केलं गेलं तर त्याला मान्यता दिली गेली आणि हा जो आहे तो उत्तराखंड राज्यामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. आता इथं काय आहे तर हिमालयन जे काळे हरिण आहेत त्या काळे हरिण आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि याचं क्षेत्रफळ जो आहे तो 5860 स्क्वेअर किलोमीटर चौरस किलोमीटरच्या दरम्यान पाहायला मिळतो. त्याच्यानंतर तिसरा क्रमांक आहे सुंदरबनचा. सुंदरबन हा पश्चिम बंगालमध्ये आहे. तो 1989 मध्ये त्याला काय आहे मान्यता मिळालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कोणता प्राणी महत्त्वाचा पाहायला मिळतो, रॉयल बंगाल टायगर हा जो आहे तिथं पाहायला मिळतो आणि 9630 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे मनारचा आखात. मनारच्या आखातला 1989 मध्ये काय आहे तर जीवावरण आरक्षित क्षेत्र म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे. तमिळनाडू राज्यामध्ये आहे तो आणि 10500 काय आहे तर चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. आता प्रश्न काय विचारलाय आपल्याला, क्षेत्रफळानुसार चढत्या क्रमाने मांडणी करा. चढत्या क्रमामध्ये मांडणी करायचे म्हणजे आपल्याला कमीकडून जास्तकडे जायचं आहे. मग सर्वात कमी कोण आहे तर हा पहिला घटक आहे म्हणजे नीलगिरी सर्वात कमी आहे. नीलगिरीच्या नंतर दुसरा क्रमांक कोणाचा लागतो तर हा नंदादेवीचा लागतो. नंदादेवीच्या नंतर सुंदरबन, सुंदरबनच्या नंतर काय आहे मनारचा आखात. हे याप्रमाणे काय करायचं आपल्याला तो चढत्या क्रमाने मांडणी करायचा आहे. ओके, हा झाला पहिला प्रश्न. आता या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं, नीलगिरी, नंदादेवी, सुंदरबन आणि मनारचे आखात हा पहिला पर्याय आपल्या समोर आहे. ओके, चलो आता त्याच्यानंतर दुसरा पर्याय जर बघितलं की खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राच्या कोकण मैदानी प्रदेशातून वाहत नाही, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. आता याच्यामध्ये बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर ही जी वैतरणा नदी आहे ती वैतरणा नदी आपल्या इथे पालघर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे पालघर जिल्हा आहे त्या पालघर जिल्ह्यातून वाहताना दिसते. म्हणजे आता या वैतरणा नदी हा जो घटक झाला तो कोकणचा झाला. त्याच्यानंतर उल्हास नदी आहे, उल्हास नदी आपल्याला ठाणे जिल्ह्यामधून वाहताना दिसते. म्हणजे ही नदी काय झाली कोकणच्या मैदानी प्रदेशातून वाहताना दिसते. त्याच्यानंतर आता ही जी नदी आहे माही नदी, या माही नदीचा उगम जो आहे तो मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे. मध्य प्रदेशमधून ती राजस्थानमध्ये जाते, राजस्थानमधून ती कुठे जाते गुजरात राज्यामध्ये जाते. म्हणजे आता ही जी माही नदी आहे याचा कोणताही संबंध आपल्या कोकण प्रदेशाशी लागू नाहीये. त्याच्यामुळे इथं पर्याय हा येणार नाही. आंबा नदी जी आहे, आंबा नदी ही कोकणातील नदी आहे. आंबा नदी रायगड जिल्ह्यातून वाहते, त्यामुळं आंबा नदी येणार आहे. मग आपल्याला पर्याय जर निवडायचा झाला तर काय करावं लागेल, फक्त ब बरोबर आहे हा पर्याय निवडावा लागेल.
याच्यामध्ये बघा स्पष्टीकरणामध्ये जर बघितलं आपण तर वैतरणा नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये वाहते? पालघर. लांबी किती आहे? 154. म्हणजे कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी कुठली असेल तर ती वैतरणा आहे. त्याच्यामध्ये मोडक सागर हे त्या नदीवर मोडक सागर, अप्पर वैतरणा हे काय आहे तर धरण आहे. ओके. दातीवराची खाडी आपल्याला तिथंच पाहायला मिळते. उल्हासमध्ये आला तर ठाणे. ओके. एकूण लांबी किती आहे? 122. वसईची खाडी इथं आपल्याला पाहायला मिळते. माही याचा उगम मध्य प्रदेश मध्ये होतो. मग 583 किलोमीटर काय आहे याची लांबी आहे. हाही घटक इथे लक्षात ठेवा. शेवट जो आहे तो कुठं? अरबी समुद्रामध्ये पाहायला मिळतो. आंबा ही रायगडमध्ये पाहायला मिळते. लांबी 44 किलोमीटर आहे. रोह्याची खाडी आपल्याला तिथं पाहायला मिळते. ओके. म्हणजे हे कंटेंट इथं व्यवस्थित बघा तुम्ही. आता या म्हणजे आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल ही आहे वैतरणा, हा पालघर जिल्हा आहे, पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. हे उल्हास आहे, हा ठाणे जिल्हा आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. आणि ही आंबा आहे, हा रायगड जिल्हा आहे. म्हणजे या तिन्ही नद्या आपल्याला या कोकण प्रदेशामध्ये पाहायला मिळतात. ओके. चलो आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया की पुढचा प्रश्न योग्य जोड्या जुळवा हा अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. तर एकीकडे जिल्हे दिलेले आहेत, दुसरीकडे अभयारण्य दिलेले आहेत. तर हे कसं सोडवायचंय बघा. आपल्या इथं जर आपण बघितलं तर सागरेश्वर किंवा त्याला यशवंतराव चव्हाण असं नाव आहे. त्या आता ह्याचा जो आहे तो कडेशाव म्हणून एक आहे गाव आहे, तिथं आपल्याला तो पाहायला मिळतो सांगली जिल्ह्यामध्ये. आणि याचा जो क्षेत्रफळ आहे तो जवळपास किती 10.877 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. आणि याला अभयारण्य म्हणून जी दर्जा दिला गेलेला आहे तो 1985 ला दिला गेलेला आहे. ओके. लक्षात ठेवा. म्हणजे सागरेश्वर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सांगली जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर तुंगारेश्वर हा जो पक्षी अभयारण्य आहे तो आपल्याला वसईमध्ये पाहायला मिळतो, जो की कुठं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पालघर जिल्ह्यामध्ये. पण त्याला ज्या वेळेस मान्यता दिली गेली ती अभयारण्याची त्यावेळेस तो ठाणे जिल्ह्यामध्ये होता. म्हणून हा इथं उत्तर पर्याय जो आहे तो काय येणार आहे? ठाणे येणार आहे. याचा क्षेत्रफळ किती आहे? 85.70 चौरस किलोमीटरच्या दरम्यान पाहायला मिळते. 2003 मध्ये याला काय केलं गेलं तर अभयारण्याचा दर्जा दिला गेला. नरनाळा जो आहे तो पक्षी अभयारण्य आहे, अकोट या तालुक्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो. 12.35 काय आहे तर त्याचं क्षेत्रफळ आहे. आणि 1997 मध्ये त्याला अभयारण्याचा दर्जा दिला गेला. त्याच्यानंतर चपराळा जो आहे तो चपराळा कुठं? चामोशी या तालुक्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो. आणि याचा जो क्षेत्रफळ आहे 134.78 काय आहे चौरस किलोमीटर. 1986 मध्ये याला काय केलं गेलं होतं तर अभयारण्याचा दर्जा दिला गेलेला होता. आता हेच घटक इथे व्यवस्थित लक्षात ठेवा. याच प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. सागरेश्वर आहे म्हणजे कुठं आहे? सांगली जिल्ह्यामध्ये. तुंगारेश्वर आहे पालघरमध्ये म्हणजेच ठाणे. पालघर म्हणजे इथं लक्षात ठेवा पालघर तयार होण्याच्या अगोदरची ही संकल्पना आहे म्हणून तिथं ठाणे हा जिल्हा वापरला जातो. नरनाळा आहे तो कुठं आहे? अकोल्यामध्ये. आणि चपराळा जो आहे तो कुठं आहे? गडचिरोलीमध्ये. याप्रमाणे तो आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. ठाणे जर आला तर ठाणेला कुठला लागू होईल? ओके. लक्षात घ्या. आता सांगलीला काय आहे? सागरेश्वर आहे. ओके. त्याच्यानंतर आता हे तुंगारेश्वर जे आहे ते कुठं असणार आहे? गडचिरोली जो आहे तो चपराळा आहे. आणि अकोल्याला काय आहे? नरनाळा आहे. हे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला काय करावे लागतील इथं सोडावे लागतील. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सह्याद्री पर्वताची एक शाखा सोलापूर जिल्ह्याकडे जाते ती शाखा या नावानं ओळखली जाते. आता इथं या पर्यायानुसार जर आपण गेलो तर हरिश्चंद्र जो डोंगर आहे हा हरिश्चंद्र डोंगर आपल्याला एक तर काय आहे नगर जिल्ह्यातून वाहताना दिसतो. म्हणजे नगर अहमदनगरमध्ये याला हरिश्चंद्र या नावानं ओळखलं जातं. आणि ही रांग पुढे मराठवाड्यामध्ये गेल्यानंतर बीड, ओके, बीड असेल, उस्मानाबाद असेल किंवा ते लातूर असेल या 3 जिल्ह्यामध्ये याला बालाघाट या नावानं ओळखलं जातं. म्हणजे हरिश्चंद्र बालाघाटचा जो टॉपिक आहे तो आपल्याला या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो. आता शंभू आणि महादेव, ओके, शंभू आणि महादेव ही जी काय आहे रांग आहे ती शंभू महादेव रांगेचा आपल्याला माहिती आहे. शंभू महादेव रांग हे पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेतून म्हणजे सातारा पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेचा काही भाग, त्याच्यानंतर ती सांगली नंतर ती सोलापूरच्या जिल्ह्यातून वाहताना दिसते. म्हणजे शंभू आणि महादेव ही जी रांग आहे ती आपल्याला या जिल्ह्यातून वाहताना दिसते. ओके. म्हणजे हा पर्याय आपल्या समोर आहे या उत्तरा म्हणजे या प्रश्नाचा. त्याच्यानंतर सातमाळा जर डोंगर रांग जर म्हणला तुम्ही तर ती आपल्याला उत्तरेकडे पाहायला मिळते. म्हणजे नाशिक जिल्ह्यातून ही काय आहे सातमाळा डोंगर रांग आहे. आणि त्याच्यानंतर इकडं म्हणजे औरंगाबाद मध्ये गेल्यानंतर तीच अजिंठा म्हणून ओळखली जाते. म्हणजे सातमाळा अजिंठा जो आहे तो आपल्याला उत्तरेकडे असणारा भाग आहे. आणि हे बाळेश्वर जे आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये असणारा एक डोंगर आहे हे लक्षात ठेवा. बाळेश्वर काय आहे? एक डोंगर आहे, एक टेकडी आहे जी की पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओके. आता हे बघा इथं
हे शंभू महादेव डोंगर रांग आहे. हे शंभू महादेव डोंगर रांगाचा जर विचार केला आपण तर हे आपल्याला इथून सातारा जिल्ह्यातून हे काय आहे सोलापूर जिल्हा, सोलापूर जिल्ह्यातून ही आपल्याला पुढे वाहताना दिसते कर्नाटक राज्यामध्ये, म्हणून आपल्या समोर काय आहे हा पर्याय इथं लागू होतो. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हवेतील कोणता घातकी प्रदूषक ओझोन नष्ट करतो. आता इथं आपल्याला माहिती आहे हा ओझोनचा जो थर आहे, काय ओझोनचा जो थर आहे तो ओझोनचा थर हा आपल्याला कोणत्या थरामध्ये पाहायला मिळतो. वातावरणाची जर रचना आपण बघितली तर त्या वातावरणाच्या रचनेमध्ये स्थितांबर जो थर आहे, कुठला आहे स्थितांबर जो थर आहे, त्या स्थितांबर थरामध्ये आपल्याला हे ओझोनचं थर पाहायला मिळतं. आता स्थितांबरामध्ये जवळपास या ओझोन थराचं जर आपण बघितलं तर 25 ते 40 किलोमीटरच्या दरम्यान हा आपल्याला ओझोनचा थर पाहायला मिळतो. आणि हे ओझोनचं जे थर आहे ते सूर्याची जी अतिनील किरणे आहेत ते अतिनील किरणे त्यांच्याकडून काय केली जातात, अडवली जातात. त्यामुळं जी ही अतिनील किरणे डायरेक्टली जर जमिनीवर पडली असते तर त्याचा विपरीत परिणाम कशावर झाला असता, जमिनीवर झाला असता. म्हणून ही अतिनील किरणे अडवण्याचं काम कोणाकडून केलं जातं, ओझोनच्या थराकडून केलं जातं. त्यामुळे हा ओझोनचा थर आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि हे नष्ट करण्याचं काम कोणाकडून केलं जातं, क्लोरोफ्लोरोकार्बन, त्यालाच CFC असं म्हटलं जातं. आता हे CFC जे आहे ते हलक वायू आहे, हे राहिलेले जे सर्व घटक आहेत ना ते जड वायू आहेत. त्यामुळं आपल्याला जर ओझोनचा क्षय जर करायचा असेल तर त्या क्षयासाठी नष्ट करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा वायू जर कुठला असेल तर तो CFC आहे, त्याला क्लोरोफ्लोरोकार्बन असं म्हटलं जातं. ओके. हा त्याचा काय आहे बरोबर पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1972च्या वन्यजीव संरक्षण कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात आला होता, पण खालीलपैकी कोणत्या राज्याने तो स्वीकारला नव्हता, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये सरळ लक्षात घ्या तुम्ही, पहिल्यांदा जे कायदे भारतामध्ये झालेले आहेत ते कायद्यामध्ये जम्मू काश्मीर हा असा राज्य आहे की त्या राज्यामध्ये ते लागू झालेलं नव्हतं. कारण जम्मू काश्मीर राज्यासाठी एक वेगळं काय होतं, 371 कलम होतं. त्याच्या 371 कलमांतर्गत सगळ्या काही ज्या बाबी व्हायच्या त्या आपल्याला वेगळं करावं लागायचं. त्याच्यामुळं 1972चा ज्यावेळेस वन्यजीव संरक्षण कायदा लागू झाला त्यावेळेस तो जम्मू काश्मीर वगळता इतर सर्व राज्यामध्ये लागू झालेला होता. आता हे 1972चा वन्यजीव जो कायदा आहे, वन्यजीव संरक्षण कायदा, हा कशासाठी आहे. आता इथं याचा हेतू जर बघितला तर भारताची जी परिस्थितीकीय किंवा पर्यावरणीय जे सुरक्षा आहे हे साध्य करण्यासाठी हा काय आहे कायदा लागू करण्यात आलेला होता. हे घटक लक्षात ठेवा. काय आहे, भारताची परिस्थितीकीय आणि पर्यावरणीय जी सुरक्षा आहे ते साध्य करण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आलेला होता. आता ह्या कायद्यामध्ये संरक्षणाची जी तरतूद दिली गेलेली होती ती नेमकी काय होती, कशा प्रकारचं संरक्षण होतं. म्हणजे इथं संरक्षण कशाचं होतं, वन्य प्राण्यांना संरक्षण होतं, इथं पक्ष्यांना संरक्षण होतं, इथं वनस्पतींना संरक्षण होतं. आता त्याचबरोबर यांच्या प्रजातीचा काय आहे, यांच्या प्रजातीचा संबंधित असणाऱ्या बाबीचं संरक्षण आपल्याला या कायद्यामध्ये करण्यात आलेलं होतं. ओके. आता या कायद्यामध्ये आणखी काय विशिष्ट बाब आहे की विशिष्ट परिस्थिती वगळता जनावराला आपल्याला सापळ्याचा वापर करण्यावर काय केलं गेलेलं होतं, बंदी करण्यात आलेली होती. त्यामुळे 1972चा कायदा हा वन्य संरक्षण कायदा म्हणून गणला जात होता. ओके. आता पुढचा प्रश्न बघा, शाश्वत विकासाची ध्येये, त्याला आपण SDG असंही म्हणतो, SDG. ओके. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असं त्याला म्हणतो आपण. आता ही 2015 मध्ये जे झालेलं होतं त्याला खालील कुठल्यापैकी क्षेत्राचा समावेश केला जातो, हा अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर हे काय आहे, पहिला नो पॉवर्टी, त्याच्यानंतर जेंडर इक्वेलिटी, त्यानंतर लाईफ ऑन लँड, आणि त्याच्यानंतर आहे पार्टिसिपेशन म्हणजे पार्टनरशिप फॉर द गोल. हे अशा प्रकारचं आहे. बघा आपल्याला काय आहे प्रश्नामध्ये विचारले, काय सर्व स्वरूपातील सार्वत्रिक दारिद्र्य दूर करणे. याच्यामध्ये जर आपण बघितलं सार्वत्रिक दारिद्र्य आहे म्हणजे सर्व दारिद्र्य आपल्याला दूर करायचंय. म्हणजे याचा अर्थ काय होतो, सरळ जर आपण बघितला तर याचा अर्थ काय आहे, नो पॉवर्टी. म्हणजे नो पॉवर्टी आहे म्हणजे आपल्याला काय करायचंय, दारिद्र्य पूर्णतः मुळासकट काय करायचंय, तो दूर करायचा आहे. हा त्याचा सरळ अर्थ होतो. आता फक्त जमिनीवरचे जीवन समृद्ध करायचे आहेत. काय करायचंय, फक्त जमिनीवरचे जे जीवन आहे ते समृद्ध करायचंय. आता याचा जर आपण टॉपिक बघितला तर तो कसा लागू होतो, इथं बघा, तर लाईफ ऑन लँड हे घटक लक्षात ठेवा. म्हणजे आयुष्य जे आहे ते कशावरचं आहे, जमिनीवरचं आहे. काय करायचंय आपल्याला, समृद्ध करायचंय. म्हणजे हाई कंटेन इथं जशास तसं काय आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा
लिंग समभाव निर्माण करणं. काय आहे? लिंग समभाव निर्माण करणं. मग काय लागू होईल त्याला? जेंडर इक्वेलिटी. काय लागू होईल? जेंडर जी इक्वेलिटी आहे ती लागू होईल. म्हणजे जेंडर इक्वेलिटी म्हणजे काय? त्याला म्हणतो आपण लिंग समानता. हा घटक त्याला लागू होणार आहे. ओके. त्याच्यानंतर काय आहे? पुढचा जर पर्याय आपण बघितला तर त्याच्यामध्ये काय? ध्येयासाठी भागीदारी करणं. लक्षात घ्या, काय आहे? ध्येयासाठी भागीदारी करणं. आता याच्यामध्ये मराठी म्हणजे अर्थ आणि इंग्रजी अर्थ हे काय आहे? समानच आहेत. पार्टनरशिप फॉर द गोल. काय आहे? पार्टनरशिप फॉर द गोल. याच्यामध्ये बघितला तर तो मराठी अर्थ सेम आहे. म्हणजे हे सगळेचे सगळे पर्याय काय आहेत? आपल्या समोर बरोबर आहेत. या सगळ्या पर्यायाचा आपल्याला इथं विचार करावा लागेल. हा पहिला पर्याय आपल्या समोर आहे. ओके. चला पुढचा प्रश्न बघा. दख्खनचं जे पठार आहे ते बेसाल्ट आणि ग्रॅनाइट या खडकांनी बनलेलं आहे. कारण काय? तर या ठिकाणी उष्णता जास्त असतं. काहीही टॉपिक नाहीये. हा पर्याय इथं लागू होणार नाही. भूकंप क्षेत्र असतो याचाही काही संबंध नाहीये. समुद्र सानिध्य असतं याचाही काही संबंध नाहीये. सरळ सरळ संबंध कोणाचा आहे? कारण का? जी उष्णता जास्त असली काय आणि कमी असलं काय? इथं बेसाल्ट खडक किंवा ग्रॅनाइटेड खडक तयार होण्यासाठी म्हणजे सर्वात महत्वाचा टॉपिक काय आहे? तर ज्वालामुखीचा उद्रेक झाला पाहिजे. कारण का? आपण जर दख्खनचा पठार जर बघितला विद्यार्थी मित्रांनो तर दख्खनचा पठार जो निर्माण झाला तो ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झाला. आणि त्यावेळेस दख्खनचा पठार निर्माण म्हणजे ज्यावेळेस होत होता त्यावेळेस जवळपास 29 वेळेस ज्वालामुखीचा उद्रेक झालेला होता. लक्षात घ्या. आणि हे जे ज्वालामुखीचं उद्रेक झालं आणि उद्रेक झाल्यानंतर आपल्याला माहित आहे की जो लावा आहे, लावा ज्या वेळेस बाहेर पडतो त्यावेळेस आपण त्याला लावा रस म्हणतो. आणि हा लावा रस बाहेर पडल्यानंतर म्हणजे या पृथ्वीच्या अंतर्गातून ज्या वेळेस तो बाहेर पडतो, जमिनीवर पसरतो, पसरल्यानंतर तो काही कालावधीनंतर थंड होतो. आणि हे थंड झाल्यानंतर जे खडक तयार होतं त्याला बेसाल्ट खडक असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. आणि हा बेसाल्ट खडक जो आहे तो दख्खनच्या पठारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा जो ग्रेनाइट खडक आहे, काय आहे? ग्रेनाइट खडक हाही ज्वालामुखीच्या उद्रेकातूनच तयार होत असतो. पण बेसाल्ट आणि ग्रेनाइट जो खडक आहे याच्यामध्ये फरक काय असतो? तर ग्रेनाइट खडक तयार होत असताना ज्या वेळेस काय आहे लावारस बाहेर पडणार आहे त्यावेळेस ते काय होतात? तर त्याच्यावर थरावर थर साचतात. थरावर थर साचल्यानंतर खालचा जो भाग आहे, काय आहे? खालचा जो भाग आहे म्हणजे खालचा सर्वात जास्त खालचा झाला तर त्याच्यापासून काय होतं? तिथं एक प्रकारचे काहीतरी खनिजे तयार होत असतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण घेतला तर कर्नाटकमध्ये जी फरशी सापडते ते फरशी जी आहे ते ग्रेनाइटचं एक उदाहरण आहे. लक्षात घ्या. म्हणजे आपल्या इथं वरचा जो भाग आहे वरच्या भागामध्ये बेसाल्ट खडक तयार झाला तर त्या खालच्या भागामुळे उष्णतेमुळे काय झाला? तर खाली ग्रेनाइट तयार झाला. मग हे ग्रेनाइट जे तयार होतं ते या बाबीसाठी ही काय आहे? तर ज्वालामुखी प्रक्रिया ही महत्वाची आहे. त्याच्यामुळे हा प्रश्नाचा उत्तर आपल्याला इथं पाहायला मिळतो. बघा हा काय आहे? कर्नाटकचा म्हणजे पठारी प्रदेश जर बघितला तर हा म्हणजे दख्खनचा पठारी प्रदेश आहे. आणि या दख्खनच्या पठारी प्रदेशामध्ये म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक तयार होऊनच काय आहे? हा तयार झालेला आहे. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता पुढचं आहे खालीलपैकी कोणते बेट नाही? बेट बघायचंय आपल्याला. ओके. आता हे सालसेत किंवा त्याला साष्टी असंही म्हटलं जातं. हे मुंबईमध्ये आहे. हे घटक इथे लक्षात ठेवा. म्हणजे याला नाव आहे सालसेटी म्हटलं जातं किंवा त्याला साष्टी असं म्हटलं जातं. उंदेरी, त्याच्यानंतर खांदेरी हे जे आहे ते रायगडमध्ये असणारी बेट आहेत. आणि सालेर जो आहे तो बेट नाहीये. लक्षात घ्या. हा सालेर बेट नाहीये तर तो शिखर आहे. आणि तो महाराष्ट्रातील 2 क्रमांकाचा शिखर आहे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. कारण सालेरचा जर आपण बघितला तर सालेर जो आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो. 1567 मीटर उंचीचा हा शिखर आहे जो महाराष्ट्रातील 2ऱ्या क्रमांकाचा, कळसुबाईच्या नंतर 2ऱ्या क्रमांकाचा हा शिखर आहे. त्याच्यामुळं हा जो कंटेन आहे तो लागू होणार नाही. हे सालसेट असतील, उंदेरी असतील, खांदेरी असतील हे सगळे कंटेन आपल्याला लागू होतात. ओके. आता याच्यामध्ये जर बघितलं बघा हे साष्टी आहे मुंबईमध्ये असणार त्यालाच आपण सालसेट म्हणतो. ओके. त्याच्यानंतर उंदेरी, खांदेरी असतील हे कुठं आहे? रायगडमध्ये असणारी बेटे आहेत. मग आता हे सगळे पर्याय लागू होतात पण तिसरा पर्याय लागू म्हणजे चौथा पर्याय लागू होत नाही. कारण सालेर हा तर बेट नाहीये तर तो शिखर आहे. ओके. चला, त्यानंतर भारतातील एकूण 20 कृषी परिस्थितिकी विभाग आहेत. हा कंटेंट सरळ जशास तसं बरोबर आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये त्यापैकी 6 कृषी परिस्थितिकी विभाग जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये येतात. तर महाराष्ट्रातील कोणत्या भागाचा ॲग्रो इको रिजन नंबर 19 मध्ये येतो?
म्हणजे खालील जो पर्याय आहे त्या पर्यायानुसार जर आपण बघितलं तर कुठल्या पर्याय हा म्हणजे ॲग्रो इको रिजन 19 मध्ये येतो, तर सगळ्यात चांगला पर्याय कुठला आहे, तर हा पर्याय आहे कोकणातील तांबडी व जांभी मृदेचा भाग. आता हा 19चा जो इको रिजन जर आपण बघितला तर तो आपल्याला कुठं पाहायला मिळतो, हा आपण बघा. ओके, हे महाराष्ट्राची काय आहे, पश्चिम किनारपट्टी आहे. पश्चिम किनारपट्टीमध्ये आढळणारे हे कंटेन आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला ही कोकण किनारपट्टी पाहायला मिळते. ओके, आणि ह्या कोकण किनारपट्टीला असणारं, आता या कोकण किनारपट्टीमध्ये आपल्याला तांबडी किंवा जांभी मृदा पाहायला मिळते, तोही कंटेन इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. किंवा याच्या लगत असणारा हा सह्याद्रीचा काही भाग काय आहे, याच्या लगत असणारा सह्याद्रीचा काही भाग, आणि त्या भागाचा समावेश ॲग्रो इको रिजन नंबर 19 मध्ये केला जात असतो. आता ह्या ॲग्रो 19 रिजन मध्ये कोणकोणते महत्वाचे घटक असतात बघा, की हा जो याचा विस्तार जर बघितला तर तो कुठे पाहायला मिळतो आपल्याला, पश्चिम घाट किंवा किनारपट्टीचा प्रदेश, महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा प्रदेश याच्यामध्ये पाहायला मिळतो. आता कोणकोणत्या राज्यामध्ये याचा विस्तार आहे, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या 4 राज्यामध्ये या 19 ॲग्रो रिजन जो आहे 19 याचा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो. मृदा कोणती आहे, तांबडी किंवा जांभी मृदा आपल्याला पाहायला मिळते. पिकं कुठली आहेत, तांदूळ, तंबाखू, नारळ वगैरे वगैरे जे आहेत ते महत्वाची पिकं इथे घेतली जातात. आणि याचा क्षेत्रफळ जो आहे तो 11.11 मिलियन हेक्टर आहे, आणि जवळपास भारताच्या एकूण भूभागापैकी 3.6% एवढा भूभाग यानं व्यापलेला आहे. ओके, आता हे भूगोल विषयी म्हणजे भूगोल विषयाचे जे 10 प्रश्न विचारले गेलेले आहेत, भूगोल आणि पर्यावरण या विषयावर जे 10 प्रश्न विचारले गेलेले आहेत, या 10 प्रश्नाचं हे काय होतं, स्पष्टीकरण होतं. एक संभाव्य प्रश्नाचं म्हणजे संभाव्य उत्तर आपण इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चालेल, धन्यवाद.